हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. व्हॉट्सॲपवर एक खूप छान मेसेज वाचायला मिळाला, खास तो तुमच्यासाठी. सुट्ट्या. चेन्नईतल्या एका शाळेनं आपल्या मुलांना दिलेली सुट्टी ही जगभरामध्ये व्हायरल होते. त्याचं कारण इतकंच आहे की त्याची रचना अतिशय विचारपूर्वक केली गेली आहे. हे वाचून लक्षात येतं की आपण प्रत्यक्षात कुठे पोहोचलो आहोत आणि आपण आपल्या मुलांना काय देतोय. अन्नाई व्हायलेट मॅट्रिक्युलेशन आणि उच्च माध्यमिक विद्यालयानं मुलांसाठी नाही तर पालकांसाठी गृहपाठ दिलाय, जो प्रत्येक पालकानं वाचलाच पाहिजे. त्यांनी लिहिलं, गेल्या 10 महिन्यांपासून तुमच्या मुलांची काळजी घेण्यात आम्हाला आनंद झाला. त्यांना शाळेत यायला आवडतं हे तुमच्या लक्षात आलं असेलच. पुढचे 2 महिने त्याच्या नैसर्गिक संरक्षक म्हणजे तुमच्यासोबत घालवले जातील. आम्ही तुम्हाला काही टिप्स देतोय जेणेकरून हा काळ त्यांच्यासाठी उपयुक्त आणि आनंदी ठरेल. तर लक्षात घ्या, मुलांसोबत किमान 2 वेळा जेवण करा. त्यांना शेतकऱ्यांचं महत्त्व आणि त्याच्या मेहनतीबद्दल सांगा आणि त्यांना अन्न वाया घालवू नका असं सांगा. जेवल्यानंतर त्यांना स्वतःची ताटं धुवून घ्या. अशा कामातून मुलांना मेहनतीची किंमत कळेल. त्यांना तुमच्याबरोबर स्वयंपाक करण्यात मदत करू द्या. त्यांच्यासाठी भाज्या किंवा सॅलड तयार करू द्या. 3 शेजाऱ्यांच्या घरी जा आणि त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्या आणि त्यांच्याशी जवळीक निर्माण करा. आजी आजोबांच्या घरी जा आणि त्यांना मुलांमध्ये मिसळू द्या. त्यांचं प्रेम, भावनिक आधार तुमच्या मुलांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यांच्यासोबत फोटो काढा. त्यांना तुमच्या कामाच्या ठिकाणी घेऊन जा, जेणेकरून तुम्ही कुटुंबासाठी किती मेहनत करता हे त्यांना समजेल. कोणताही स्थानिक सण किंवा स्थानिक बाजारपेठ ही चुकवू नका. किचन गार्डन तयार करण्यासाठी मुलांना बिया पेरण्यास प्रवृत्त करा. आपल्या मुलाच्या विकासासाठी झाडं आणि वनस्पतींबद्दल त्यांना जाणीव करून देणं हे देखील महत्त्वाचं आहे. मुलांना तुमचं बालपण आणि कौटुंबिक इतिहास सांगा. तुमच्या मुलांना बाहेर जाऊन खेळू द्या. त्यांना दुखापत होऊ द्या. त्यांचे हातपाय घाण किंवा मातीनं बरबटू द्या. अधूनमधून पडणं, वेदना सहन करणं हे त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. सोफा कुशनसारखे आरामदायी जीवन तुमच्या मुलांना आळशी बनवेल. त्यांना कुत्रा, मांजर, पक्षी किंवा मासे असे कोणतेही पाळीव प्राणी ठेवू द्या. त्यांना काही लोकगीतं ऐकवा आणि त्याचा अर्थ समजावून सांगा. तुमच्या मुलांसाठी रंगीबेरंगी चित्रांसह काही कथा असलेली पुस्तकं आणा. ती त्यांना वाचून दाखवा. त्यातली चित्र दाखवा. तुमच्या मुलांना टीव्ही, मोबाईल, फोन, कॉम्प्युटर किंवा इलेक्ट्रॉनिक गॅझेटपासून दूर ठेवा. त्यांना चॉकलेट, जेली, क्रीम, केक, चिप्स, एरेटेड पेय आणि बेकरी उत्पादनं जसं पफ आणि तळलेले पदार्थ जसं समोसे, कचोऱ्या हे देणं शक्यतो टाळा. तुमच्या मुलांच्या डोळ्यात पहा आणि तुम्हाला अशा अद्भुत भेट दिल्याबद्दल देवाचे आभार माना. आतापासून येत्या काही वर्षात ते नवीन उंचीवर असतील. पालक म्हणून तुम्ही तुमचा वेळ तुमच्या मुलांना देणं महत्त्वाचं आहे. तुम्ही पालक असाल तर हे वाचून तुमचे डोळे नक्कीच ओलावले असतील. आणि जर तुमचे डोळे ओले असतील तर कारण स्पष्ट आहे की तुमची मुलं खरोखरच या सर्व गोष्टींपासून खूप दूर आहेत. या असाइनमेंटमध्ये लिहिलेला प्रत्येक शब्द आपल्याला सांगतो की जेव्हा आपण लहान होतो तेव्हा या सर्व गोष्टी आपल्या जीवनशैलीचा एक भाग होत्या, ज्यानं आपण मोठे झालो. परंतु आज आपली मुलं या सर्व गोष्टींपासून दूर आहे. त्यामुळे त्यांना या गोष्टी मिळण्याचा हक्क आहे आणि त्यांना या गोष्टी द्यायची जबाबदारी मात्र आपली आहे. यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. आनंदी कट्टा रेडिओ जयंत वरून. तोपर्यंत मात्र आनंदी रहा.